Hello students, this is EVS 3501 Ecosystem Management paper. Okay, so last lecture we will discussing about what is terrestrial ecosystem, then terrestrial ecosystem management method like remote sensing, ethnobotany, GIS. Okay, so now we will discussing about control measures and management methods of vegetation sampling and data analysis. सो जो पण वेजिटेशन सॅम्पल्स असेल त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या डिफरंट मेथड्स यूज करतो किंवा त्याचं डेटा ॲनालिसिस कसं करतो. एखादं टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल सो त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपण कसं ॲनालिसिस करतो, त्यासाठी कुठल्या मेथड्स यूज करतो, सो आपण ते डिस्कस करणार आहोत. सो combining community mapping and grading with plot or quadrant sampling can provide not only a more accurate representation of the true quality of a given plant community but can also be used to compare how succession is affecting the quality of the community as it naturally changes through the time. So जे पण एखादी कम्युनिटी असेल तिचं आपण मॅपिंग कसं करू शकतो किंवा ग्रेडिंग कसं करू शकतो. सो द गोल ऑफ मोस्ट रिस्टोरेशन अँड रिव्हेजिटेशन प्रोजेक्ट इज टू रिक्रिएट द प्लांट कव्हर डिस्ट्रीब्युशन अँड स्पेसीज कंपोजिशन ऑफ द साइट प्रायर टू डिस्टर्बन्स ऑफ comparable less disturbed reference site. Accurate data on community composition is desirable for the planning and evaluation of this project. So जे पण वेजिटेशन सॅम्पलिंग असेल किंवा डेटा ॲनालिसिस असेल, सो ते वेजिटेशनचं जो डेटा ॲनालिसिस आपण करतो आहे तर त्यासाठी आपण मोस्टली 3 मेथड यूज करतो. दॅट वन फर्स्ट वन इज क्वाड्रंट मेथड. तुम्हाला सगळ्यांना ही मेथड माहिती आहे, क्वाड्रंट मेथड. देन लाईन अँड बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड अँड थर्ड वन आहे द पॉईंट फ्रेम मेथड. ओके, सो वन बाय वन आपण त्या ज्या मेथड्स आहेत वेजिटेशन सॅम्पलिंग आणि डेटा ॲनालिसिसच्या, सो त्या आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे क्वाड्रंट मेथड. So quadrant sampling is a method by which organisms in a certain proportion, that is sample of the habitat, are counted directly. It is used to estimate population abundance, that is number, then density, frequency and distribution. The quadrant position are chosen randomly or they are placed along a transect. So जो पण quadrant method आहे त्यामध्ये आपण जे पण त्या एरियामध्ये किंवा जो आपण क्वाड्रंट टाकणार आहोत त्यामध्ये असणाऱ्या त्या जे वेजिटेशन आहे किंवा त्या प्लांट स्पेसीज असतील किंवा ॲनिमल स्पेसीज असतील, सो त्यांचं जे पॉप्युलेशन असेल तर ते चेक करण्यासाठी आपण क्वाड्रंट टाकत असतो. सो त्या थ्रू आपण जे ॲबंडन्स असेल, डेन्सिटी असेल, फ्रिक्वेन्सी, डिस्ट्रीब्युशनचं ते आपण चेक करतो. सो जे आपलं प्रॅक्टिकल होतं, तुम्हाला FYला सुद्धा हे प्रॅक्टिकल झालेलं आहे क्वाड्रंट मेथडचं. सो वेजिटेशन स्टडी बाय लिस्ट काउंट क्वाड्रंट मेथड. सो त्याचं प्रिन्सिपल काय आहे तर टू स्टडी द वेजिटेशन क्वांटिटेटिव्हली सम ॲनालिटिकल कॅरेक्टर्स such as density, frequency and abundance of species are expressed by using 3 methods like quadrant, line and point method. In quadrant method, the sampling unit is an area of definite size. The list count quadrant method gives the knowledge of vegetation in particular habitat. The quadrant is square area of different sizes. It may be from 1 square meter to 5 square meters. By this method, the structure, composition, density, frequency and abundance of species of the given vegetation is obtained. So this is the principle of vegetation study by list count quadrant method. सो ही जी मेथड आहे क्वाड्रंट मेथड, त्या थ्रू आपण जे पण वेजिटेशन आहे तिथला जो डेटा आहे त्याचा ॲनालिसिस करतो. म्हणजे की त्याचं जी फ्रिक्वेन्सी असेल किंवा ॲबंडन्स चेक करतो, डेन्सिटी चेक करतो, राईट. देन
त्यासाठी लागलेलं रिक्वायरमेंट काय काय आहे, तर आपल्याला जर क्वाड्रंट मेथड आपल्याला यूज करायची आहे किंवा ॲनालिसिस करायचं आहे आपल्याला, सो रिक्वायरमेंट काय आहे, तर 4 मेटॅलिक स्ट्रिंग्स आपल्याला लागतात ऑफ 1 मीटर स्केल, देन मेटॅलिक नेल्स, मीटर स्केल, हॅमर, ग्राफ पेपर. ओके, सो प्रोसिजर काय काय आहे आपल्या त्या मेथडची, तर सिलेक्ट द फील्ड फॉर द स्टडी ऑफ कम्युनिटीज वेअर डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट आर प्रेझेंट. जसं की एखादा एरिया आपल्याला चूज करायचा आहे ज्यामध्ये वेजिटेशन आहे किंवा डिफरंट टाईपची बायोडायव्हर्सिटी तिथे प्रेझेंट आहे, तर असा एरिया आपल्याला चूज करायचा आहे. देन डिटरमाइन द सुटेबल साईज ऑफ क्वाड्रंट फॉर नोईंग द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ प्लांट स्पेसीज. Lay down a quadrant of 100 cm to 100 cm at random by using 4 nails at 4 corners and enclose the area by string. This is a quadrant. You know that very well की आपण त्यासाठी 4 strings यूज करतो, जे आपण लोखंडी बेल्ट असतात आपण ते यूज करतो त्यासाठी. सो आपण ते स्क्वेअरमध्ये टाकतो एखादा जो एरिया सिलेक्ट केलेला आहे जिथे की व्हेजिटेशन आहे, डिफरंट छोटे छोटे जे प्लांट स्पेसीज आहेत त्यांचं, सो तिथे आपण ते क्वाड्रंट टाकतो स्क्वेअर शेपमध्ये. देन त्याला आपण जे आपण स्ट्रिंग आहे तर त्याने एनक्लोज करतो. दिस इज आवर क्वाड्रंट. एखादा जो स्क्वेअर तिथे क्रिएट होतो आहे. फाइंड आउट डिफरंट हर्बॅसियस स्पेसीज प्रेझेंट इन द एरिया अँड मेक अ लिस्ट. सो जो आपण क्वाड्रंट टाकलेला आहे त्यामधल्या ज्या आपण डिफरंट टाईपच्या ज्या स्पेसीज आहेत सो त्यांची आपण लिस्ट करतो. नाव काउंट द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ एव्हरी स्पेसीज विच आर प्रेझेंट इनसाइड द क्वाड्रंट अँड नोट डाऊन इन दी ऑब्झर्वेशन टेबल. सो जो तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे त्यामध्ये ज्या पण आपल्याला डिफरंट स्पेसीज तिथे आपल्याला मिळालेल्या आहेत सो त्यांचं आपण काउंटिंग करतो. देन क्वाड्रंट स्टडीड करतो. Repeat the same procedure for remaining quadrant and add new individual as per observation. Use at least 5 quadrants for reading. सो आपण 5 क्वाड्रंटमध्ये ज्या आपण लिस्ट बनवतो आपण, सो ज्या आपण नंबर ऑफ स्पेसीज असतील, सो देन क्वाड्रंट स्टडीड असेल, देन टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसीज असतील, टोटल नंबर ऑफ क्वाड्रंट इन विच स्पेसीज ऑकर्ड, फ्रिक्वेन्सी, डेन्सिटी, अबंडन्स, सगळे तुम्हाला जे पण तुमचे जे क्लासेस आहेत फ्रिक्वेन्सी क्लासेस त्यावाईज आपण त्या सगळ्याचं डिवायडेशन करतो आणि जे पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेसुद्धा दिलेले असतात. सो सी दिस पिक्चर आपण अशा टाईपचे फर्स्ट जो पिक्चर आहे तशा टाईपचे आपण क्वाड्रंट टाकत असतो एखाद्या एरियामध्ये. त्यामध्ये त्या एरियामध्ये असणारे जे पण छोट्या छोट्या प्लांट स्पेसीज आहेत सो त्यांचा आपण काउंटिंग करतो आहे किंवा त्या डेटाचा ॲनालिसिस करतो आहे. देन सी दिस पिक्चर सेकंड जे तुम्हाला क्वाड्रंट दाखवलं आहे त्यामध्ये तुम्हाला 3 फ्लॉवर्स दाखवलेले आहेत. सो ते आपण काउंट करतो आहे बिकॉज ते तो जो एरिया आहे किंवा आपण ज्यामध्ये ते क्वाड्रंट टाकलेलं आहे आपण त्यामधल्याच आपल्याला त्या ज्या स्पेसीज आहे तर त्याचं आपल्याला काउंटिंग करायचं आहे. ऑदर ज्या त्या क्वाड्रंटच्या बाहेरच्या ज्या स्पेसीज आहेत त्या आपल्याला काउंट करायच्या नाही आहेत. सो दॅट्स वाय तुम्हाला ही फिगर इथे दाखवली गेलेली आहे. देन दीज आर दी सम फॉर्म्युलाज फॉर फ्रिक्वेन्सी, डेन्सिटी अँड ॲबुंडन्स. आपण हे जे फॉर्म्युला यूज करून फ्रिक्वेन्सी काढू शकतो. देन डेन्सिटी असेल, ॲबुंडन्स असेल, राईट. देन this is the Ronquier classes. This is the standard preparation of frequency diagram on the basis of present frequency values and its comparison with Ronkier's classes. So Ronkier's 1931. मग इथे तुम्हाला स्टँडर्ड दिलेले आहेत, वर्ड रॉन्कियर्स व्हॅल्यू दिलेले आहेत आणि हे जे स्टडीड व्हेजिटेशन आहे तुमचं जे ग्राफचे जे स्टँडर्ड येणार आहेत किंवा जे तुमचे रीडिंग येणार आहेत ते तुम्हाला तिथे प्लॉट करायला लागतात. ओके. So quadrant allows researchers to study plant and animal populations spread out over large areas. They are inexpensive, relatively easy to design and adaptable for studying unevenly distributed population. So this is the first method to analysis vegetation or data analysis. Okay, this is quadrant method. Then second जी आपण method बघतोय that is line transect method. So study of suitable ecosystem by line transect method.
सो व्हेजिटेशन जे आपण क्वाड्रंट मेथडने केलं, सो तो एखादा प्लेन एरिया जिथे असेल आपण तिथे ते करू शकतो. बट लाईन ट्रान्सेक्ट मेथड आपण का करू शकतो किंवा कशासाठी करायचं, तर एखादा जो स्लोपी एरिया असेल किंवा प्लेन एरिया जिथे नसेल तिथे आपण क्वाड्रंट नाही टाकू शकत किंवा तिथे ते स्लोपी एरियामुळे तो खालीवर होऊ शकतो. सो दॅट्स वाय आपण लाईन ट्रान्सेक्ट मेथड तिथे यूज करतो. त्यासाठी आपली जी रिक्वायरमेंट आहे, मेजरिंग टेप आहे, नायलॉन रोप ऑफ 5 मीटर लेंथ, देन ग्राफ शीट असेल, हर्बॅरियम शीट अँड सेलो टेप. इन केस आपल्याला त्या ज्या स्पेसिस आहेत त्याचं हर्बॅरियम करायचं असेल सो आपण ते पण करू शकतो. देन प्रोसिजर, रन द टेप अक्रॉस द vegetation, note down the spaces touching to the tape and alternative segment of suitable length 100 cm long as shown in figure. So a number of transect may be laid down at random across the field at different size. Thus in this case 1 meter long segment in the unit of study if 3 plants of any segment are touching in the segment. Numerical strength of that species in that sampling unit segment first will be 3 individuals. So जो एखादा आपण एरिया चूज करतोय त्यामध्ये आपल्याला जी पण नायलॉन रोप आपण यूज करतोय किंवा बेल्ट असेल तो किंवा लाईन असेल तर ती आपण त्या नायलॉन रोप थ्रू आपण ती जागा जी आहे, प्लेस जी आहे तर ती चूज करतो आणि तिथे 100 मीटरची ही जी तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेली आहे, जसे आपण लाईन एका साईडला आपण धरलेली आहे ज्याला आणि त्या लाईनला जे पण स्पेसिस टच होत आहेत तर त्या स्पेसिस आपल्याला फक्त काउंट करायच्या आहेत. अदर जे पण साईडला ज्या स्पेसिस आहेत जास्ती त्या आपल्याला त्यामध्ये काउंट नाही करायच्या. ज्या आपल्याला ज्या लाईनला टच झालेल्या आहेत किंवा त्या नायलॉन रोपला ज्या टच होत आहेत त्याच फक्त आपल्याला काउंट करायच्या. सो दिस इज दी व्हेरी सिम्पल लाईन ट्रान्सेक्ट मेथड. ओके, सो देन नेक्स्ट वन जी आहे सो आपण ती बघतोय बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड. सो देन नेक्स्ट वन जी मेथड आपण यूज करतोय ॲनालिसिससाठी सो बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड. सो लाईन मेथड जी होती तर बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड जी आहे तर त्यांच्या दोन्हीमध्ये पण एवढा काही डिफरन्स नाही आहे. So belt transect are used in biology, more specifically in biostatistics, to estimate the distribution of organisms in relation to certain areas such as the seesaw or meadow. Then the belt transect method is similar to the line transect method but gives information on abundance as well as presence or absence of species. जसं की तुम्ही फिगरमध्ये बघू शकता की त्यामध्ये बेल्ट यूज केलेला आहे किंवा एखादं टेप टाईप असेल बेस्ट, जसं की आपण लाईन ट्रान्सेक्ट मेथडमध्ये नायलॉनचा रोप यूज केलेला आहे. देन आपण जी बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड आहे त्यामध्ये बेल्टचा यूज करतो आहे. सपोज एखादा फॉरेस्ट एरिया असेल सो तिथे आपण क्वाड्रंट मेथड यूज नाही करू शकत, सो आपण तिथे लाईन मेथड असेल किंवा बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड असेल तर ती आपण यूज करू शकतो. सो त्या बेल्टला ज्या टच होणाऱ्या ज्या स्पेसिस आहेत सो ते आपल्याला त्यामध्ये काउंट करायचं आहे. सो देन नेक्स्ट वन जी आहे तर पॉईंट फ्रेम मेथड आहे. द पॉईंट फ्रेम मेथड ओरिजिनली यूज्ड बाय plant ecologists to systematically sample plant in the field can alternatively be adapted to quantify diet composition from different sources of data. So sampling plant जे quadrants आहे तर quadrant is just a fancy square used by biologists or ecologists. There are 2 types of quadrants, फ्रेम क्वाड्रंट आणि पॉईंट क्वाड्रंट. सो फ्रेम क्वाड्रंट म्हणजे जी क्वाड्रंट मेथड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की क्वाड्रंट आपण कशा पद्धतीने टाकतो. सो पॉईंट क्वाड्रंट जी मेथड आहे सो जो पहिला पिक्चर आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचे ते पॉईंट क्वाड्रंटचं जो इन्स्ट्रुमेंट आहे तर ते अशा पद्धतीचं असतं आणि ते पण बऱ्यापैकी जे बायोलॉजिस्ट असतात किंवा इकॉलॉजिस्ट असतात तर ते फील्ड वर्किंगसाठी ते यूज करतात, जेणेकरून की एखादा एरियाचा जो व्हेजिटेशन सॅम्पलिंग आहे किंवा डेटा ॲनालिसिस करायचा आहे सो त्या पॉईंटला किंवा जे पॉईंट क्वाड्रंट आहे त्यामध्ये त्या लाईनमध्ये येणारे जे पण व्हेजिटेशन किंवा डिफरंट टाईपचे जे बायोडायव्हर्सिटी आहे सो ती आपण त्या चेक करू शकतो. जे पण पॉईंट जो आहे जो आपण पॉईंट फ्रेम मेथड तुम्ही इथे बघू शकता सो त्या लाईनला टच होणारे जे स्पेसिस असतील सो तेच आपल्याला फक्त काउंट करायचे आहेत. ओके, सो दॅट इज दी पॉईंट फ्रेम मेथड. ओके,
So these are the some three vegetation sampling and data analysis method. Okay, so next one आहे vegetation classification species association. So vegetation classification system, vegetation classification is the process of classifying and mapping the vegetation over an area of the earth surface. So वेजिटेशन डिफरंट टाईपचे जे पण वेजिटेशन्स आहेत किंवा डिफरंट टाईपच्या ज्या प्लांट स्पेसीज आहेत डिफरंट एरियाजवरच्या, सो त्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. देन मॅपिंगसुद्धा करू शकतो आपण. देन द वेजिटेशन ओव्हर अन एरिया ऑफ द earth surface. Vegetation classification is often performed by state-based agencies as part land use, then resource and environmental management. Many different methods of vegetation classification have been used. Then in general there have been a shift from structural classification used by forestry for the mapping of timber resources, then to floristic community mapping for biodiversity management, whereas older forestry based schemes considers factors such as height, then species and density of the woody canopy. Then floristic community mapping shift the emphasis onto ecological factors such as climate, then soil type and floristic association. Then classification mapping is usually now done using geographical information system. You know that very well. GIS, that is geographical information system, एखाद्या एरियाचा आपल्याला जेव्हा मॅपिंग करायचं असतं तेव्हा आपण हे सॉफ्टवेअर यूज करतो. देन क्लासिफिकेशन ऑफ वेजिटेशन इज कंडक्टेड ऑन द बेसिस ऑफ a set of selected attributes such as the taxonomic composition of the community, then the horizontal or vertical arrangement of plants or their morphological and functional traits. So हे जे वेजिटेशन आहे, वेजिटेशन क्लासिफिकेशन स्पेसिसचं आपण जे करतोय, सो त्यासाठी आपण क्लायमॅटिक जे फॅक्टर्स आहेत किंवा सॉईलचा जो टाईप आहे किंवा फ्लोरिस्टिक असोसिएशन आहे, there are various factors affected on this vegetation classification, right? सो वन बाय वन आपण त्याचे जे लेवल्स असतील किंवा प्रायमरी बेसिसवर क्लासिफिकेशन जे केलेलं आहे आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला सगळ्यांना डिफरंट जे पण वेजिटेशन्स आहेत किंवा डिफरंट प्लांट स्पेसिसचे टाईप सगळ्यांना माहिती आहेत. अल्गी असेल, फ्रंजाय, बायोफाईट, टेरिडोफाईट्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, सगळ्यांना हे जे टाईप्स आहेत वेजिटेशनचे ते सगळ्यांना माहीत आहेत. बट जे एरिया वाईज चेंज होतात किंवा कंट्री वाईज, जसं आपण नॉर्थ पोलला बघतो डिफरंट स्पेसीज आहे, साऊथ पोलला डिफरंट स्पेसीज आहेत. ओके, सो लेबल आहेत क्लास, सब क्लास, ग्रुप असेल, सब ग्रुप, फॉर्मेशन, अलायन्स, देन असोसिएशन. क्लासमध्ये आहे ग्रोथ, फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ वेजिटेशन. सो त्याचं एक्झाम्पल आहे वुडलँड. देन सब क्लास ग्रोथ, फॉर्म, कॅरेक्टरिस्टिक एक्झाम्पल लीफ फेनॉलॉजी, एव्हरग्रीन वुडलँड असेल, देन ग्रुप असेल, लीफ टाईप्स असेल, देन करस्पॉन्डिंग टू क्लायमेट. सो त्यामध्ये टेम्परेट और सब पोलार निडल लिव्ड एव्हरग्रीन वुडलँड असतील, जे समशीतोष्ण भागातले जे एरियामधले जे प्लांट स्पेसीज असतील. देन सब ग्रुप रिलेटिव्ह ह्युमन इम्पॅक्ट, दॅट इज द नॅचरल, सेमी नॅचरल और कल्चरल. दॅट इज नॅचरल अँड सेमी नॅचरल. त्यामध्ये जे वूड आहेत किंवा प्लांट स्पेसीज आहेत. देन फॉर्मेशन, ॲडिशनल फिजिओजिओनॉमिक and environmental factors including hydrology, rounded crowned, temperate or subpolar needle lived evergreen woodland. Then aliens म्हणजे dominant or diagnostic species of uppermost or dominant stratum, that is Pinus ponderosa woodland aliens. Pinus ponderosa हा जिम्नोस्पर्मचा टाईप आहे. त्या टाईपचे जे प्लांट स्पेसीज आपल्याला तिथे बघायला मिळतात. देन असोसिएशन असेल ॲडिशनल, डॉमिनंट और डायग्नोस्टिक स्पेसीज फ्रॉम एनी स्ट्रॅटा, पायनस पॉन्डेरोसा और क्युरस्कस गॅम्बेली वुडलँड. दिस टाईप ऑफ प्लांट स्पेसीज प्रेझेंट इन दॅट टाईप ऑफ एरिया. ओके, सो इथे पण तुम्हाला नॅचरल वेजिटेशन टाईप्स ऑफ इंडियाचे हे ऑलरेडी तुम्ही FISYला सुद्धा स्टडी केलेले आहेत. सो अशा पद्धतीचे जे इंडियामधले जे नॅचरल वेजिटेशनचे टाईप्स आहेत, ट्रॉपिकल एव्हरग्रीन असेल, देन ट्रॉपिकल डेसिडियस, दॅट इज मॉन्सून फॉरेस्ट असेल, ट्रॉपिकल थॉर्नी असेल, सब ट्रॉपिकल फॉरेस्ट असतील, देन टेम्परेट, सब अल्पाईन अँड अल्पाईन, देन लिटोरल अँड स्वॅम्प, दॅट इज मॅनग्रोव्ह वेजिटेशन.
सो ट्रॉपिकल एव्हरग्रीनमध्ये वेट एव्हरग्रीन सारखे ड्राय एव्हरग्रीन किंवा सेमी एव्हरग्रीन अशा टाईपचे तुम्हाला फॉरेस्ट किंवा प्लांट स्पेसिस तिथे बघायला मिळतील. देन ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्टमध्ये मॉइस्ट डेसिडियस किंवा ड्राय डेसिडियस तुम्हाला बघायला मिळतील. देन सब ट्रॉपिकलमध्ये ब्रॉड लिव्ड हिल फॉरेस्ट बघायला मिळतील, पाईन फॉरेस्ट बघायला मिळतील. देन ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट यू कॅन सी देअर. देन टेम्परेट हिमालयन ड्राय टेम्परेट, देन हिमालयन मॉइस्ट टेम्परेट, माउंटेन वेट टेम्परेट. ओके, सो दिस इज द नॅचरल व्हेजिटेशन टाईप्स ऑफ इंडिया. सो आपण आज बघितलं आहे जे पण ॲनालिसिस करतो आहे आपण व्हेजिटेशनचा एखादा जो एरिया असेल किंवा कंट्रोल मेजर्स अँड मॅनेजमेंट मेथड्स ऑफ व्हेजिटेशन सॅम्पलिंग अँड डेटा सॅम्पलिंग. सो त्यासाठी आपण 3 मेथड्स यूज करतो व्हेजिटेशन सॅम्पलिंगसाठी. क्वाड्रंट मेथड, लाईन अँड बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड अँड देन द पॉईंट फ्रेम मेथड. अँड लास्टली आपण जो पण व्हेजिटेशनचे जे पण क्लासिफिकेशन आहे सो ते आपण बघितलेलं आहे. ओके, सो दिस इज द टेरेस्ट्रियल मॅनेजमेंट, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम मॅनेजमेंट अँड देअर टेक्निक्स. ओके, थँक्यू.